गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघताय ना माझे व्हिडिओ? बघताय ना? मग शेअर करा, सबस्क्राईबही करा, म्हणजे मला मजा येईल, जरा अजून व्हिडिओ चांगले चांगले बनवण्याची इच्छा होईल. तर आता मी निघतो आहे माझ्या नातवाच्या घरी गोविंदनगरला, कारण माझ्या मिसेसला तिकडे सोडायचं आहे. तर गेट उघडतो मी, कारण मला गेट उघडायला लागतं. गाडी स्टार्ट करावी लागते, गेट उघडायला लागतं. मग हळूहळू निघतो पुढे. मिसेस बाहेर उभी आहे, आता बसेल ते बाईकवर. गेट लावून घेतो, म्हणजे काय कोण जाता नाही आतमध्ये बिल्डिंगमध्ये. चला गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट करतो. चला निघूया. हे बघा कुत्रे खूप आहेत इथे आमच्या इकडे ऐसी कॉलनी. याच्या समोर दिसतंय ना, ते कॅन्सर हॉस्पिटल आहे आमच्या इकडे ऐसी कॉलनीत. चढावा आहे, कारण इथे रस्त्याचं काम चालू आहे, सगळं खोदून ठेवलेलं आहे. आणि काळोख थोडा आहे असल्यामुळे मी लाईट लावतो जरा, म्हणजे काय तर दिसेल चांगलं. इकडे कुत्रे पण आहेत भरपूर, तर काय होतं पटकन पुढे गाडीच्या येऊ शकतं ना, लावायला लागते लाईट. काळोख आहे थोडा इथे. आज मी जाणार आहे SV रोडने, हिरव्या हायवेने जातो, पण आज SV रोडने जाणार आहे. या रोडलाही खड्डे भरपूर आहेत. हे बघा, गाडी अशी उडते ना धडधाड धडधाड एकदम. हे बघा इथे खोदून ठेवलेलं आहे. वळणावर पण थोडं गडबडीत आहे एकदम. हे बघा गाडी उडाली ना माझी. खूप काळोख आहे, लाईट्स कमी आहेत ना, त्याच्यामुळे कसं आहे इथे राईट वळणावरती मग गडबडीत आहे सगळं. खड्डे खड्डे आहेत, खड्डे आहेत. आताच ते रोडचं गटराचं काम केलेलं आहे ना, गडबडीत खूप आहे रस्ता. फ्लायओव्हर बसवलेले आहेत. पण खूप गडबडीत आहे, वरती गाडी उडत धडधड धडधड. आता इथे पण खूप सामावून जावं लागतं.
वाजले आहेत ना, कळव काय. इथे बघा, इथे मस्त हरण आहे, लाईट केलेली आहे, सुंदर एकदम वळणावरच. आरसा सरळ केला कारण दिसत नव्हतं. असं बोरवली टू मालाडपर्यंत एक 20-25 मिनिटाचं रनिंग आहे. आरामशीर 40च्या स्पीडने गेलं. 2-3 हॉस्पिटल, ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे राईट साईडला. आणि आता आपण सरळ जाऊ ना, तिथे भगवती हॉस्पिटल आहे. भगवती खूप जुनं हॉस्पिटल आहे, भगवती म्हणून आहे. हे बघा समोरच आहे. आता आपण भगवती ब्रिजच्या तिकडे, भगवती हॉस्पिटलच्या ब्रिज. हे बघा कुठे, हे बघा, हे बघा. जर आडवे आले असते ना, मला तर पाडलं असतं मला खाली. नशीब वाचलं. आपल्याला आता पडायलाच होतं की काय, कारण इमर्जन्सी ब्रेक मारावा लागतो ना, कारण ते काळे कुत्रे होते दोन, ते दिसलेच नाही. सफेद तरी दिसला मला थोडा. डायरेक्ट गेटमधनं बाहेर आले बापरे. आपण आलो भगवती ब्रिजच्या सिग्नलला. इकडनं बोरवली वेस्टला नॅशनल पार्कला जाण्यासाठी रस्ता आहे, ब्रिज आहे. हा बघा, मला बघतोय तरी पण पुढे पुढे गाडी घालतोय. ट्रॅव्हल्सवाल्यांना ना काय कोणाचं पडलेलं नसतं. आम्ही पुढे जायचं आणि तुम्ही मागे राहायचं, अशी परिस्थिती असते यांची. पण तुला दिसतंय ना बाईकवाला येतोय, तर मग कशाला मध्ये घालायची ना. थोडं स्पीड ब्रेकर आहे, जर वर खाली होतं डबडब डबडब. आता इथून पुढे गेलं ना, लेफ्ट मारलं की डायरेक्ट बोरवली स्टेशन. मग तिकडनं सुरू होते मार्केटची सुरुवात. आता आलं बोरवली स्टेशनला जाण्याचा रस्ता. लेफ्ट, परत तिकडनं राईट मारावा लागणार. राईट मारलं की डायरेक्ट बोरवली स्टेशनच्या 3 नंबर प्लॅटफॉर्मच्या तिकडे जाणार आपण. हेल्मेटमध्ये असल्यामुळे आवाज तेवढा पटकन निघत नाही, थोडा घोगरा निघतोय. ते बस डेपो आहे बोरवलीचं शेवटचं, SV रोडचं. हे आलो बोरवली स्टेशन. हे बघा माझ्या लेफ्ट साईडला आता बोरवली स्टेशन 3 नंबर प्लॅटफॉर्म आहे. सकाळचं भाजी मार्केट लागतं आता पुढे. हे 3 नंबर स्टेशन, 3 नंबर प्लॅटफॉर्म बोरवली स्टेशन. इथे रिक्षावाल्यांची लई लगबग असते, ट्रॅफिक तर एवढं असतं सकाळी की. ही बघा भाजी मार्केट, कितीतरी मोठं भाजी मार्केट आहे. सकाळी पूर्ण 5:30 वाजल्यापासून, 5 कसलं 4 वाजल्यापासूनच सुरुवात होती मार्केटला. ही बघा अशा लाईनीत रिक्षा उभ्या असतात. कधी कधी एवढ्या रिक्षा उभ्या राहतात ना की जायला पण मिळत नाही. वाट काढत जावं लागतं. इथून आता 1 नंबर प्लॅटफॉर्म चालू होतो. पुढे एक ब्रिज आहे ना, ब्रिजकडनं लेफ्ट मारला ना की डायरेक्ट 1 नंबर प्लॅटफॉर्मला जातो आपण. काच पुसून घेतली मोबाईलची, कॅमेरा स्पष्ट दिसण्यासाठी.
थोडं इथं काळं पडलं म्हणून जरा लाईट लावली, हॅलोजन लाईट लावली, हॅलोजन. काय होतं, इकडनं लेफ्ट साईडमधनं रिक्षा येतात पटकन बाहेर क्रॉस करण्यासाठी. ते लेफ्ट साईडला ब्रिजच्या खालून ना तिथे सिग्नल 1 नंबर, इकडे 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे, तिकडे लाईनीत लोक रिक्षेला लावून उभे असतात. मग ते पटकन बाहेर आले ना की दिसत नाही, म्हणून लाईट लावायला लागते कधी कधी. तेच पुढे गेलात की इंद्रप्रस्थ हे आहे शॉपिंग सेंटर. तिथे सगळं मोबाईल्सचे रिपेअरिंग्स आणि हे सगळं काम चालतं. हे पण ब्रिज आहे ईस्ट वेस्ट करायला. हे सरळ डायरेक्ट तुम्हाला मागाठाणा डेपोच्या इथे नेतं ब्रिज. टाकीवरती चढवली गाडी, तर मध्येच जरा उंच आहे ना टाकी, ती रस्त्याच्या मध्येच. हे पेट्रोल पंप आहे एस.वी. रोडला, सकाळी चालू असतं. आता पण आलो पोईसर डेपोच्या इकडे, पोईसर सिग्नलला. ओ, सायकलवाला वाचला, पटकन त्याने उड्डाण मारणार होता. कसा पकडलाय. टुवर्ड्स आता आपण चाललोय मालाडच्या दिशेने. तुम्ही सबस्क्राईब करताय ना, विसरू नका. थोडं लाईक पण करा आणि शेअर पण करा, म्हणजे काय माझे व्हिडिओ थोडे व्हायरल होते. मला माहिती आहे तुम्हाला आवडतात, तुम्ही बघता. जनशताब्दी हॉस्पिटल, जुनं नाव. नाव मी बघितलं नाही, समजलं नाही मला. असल्यामुळे मला लाईट लावायला लागली. कांदिवली स्टेशनला जाणारा रोड आहे लेफ्ट साईडला. डायरेक्ट कांदिवली सिग्नलला येणार आपण. इथे जरा सांभाळायला लागतं. किती मस्त लाईटिंग केलेली आहे बघा, शॉवर बनवला आहे. हो, बाईकवाला एकदम फास्ट आला, एकदम बाहेर फास्ट आला की जरा भीती वाटते. तर कसं आपण आपल्या लिमिटमध्ये असतो, पण कसं कळत नाही पटकन. हे बघा, हे बघा, आला समोर. बाहेर येऊन थांब. हा बघा रिक्षावाला कसा वळवतोय, जरा पण कळत नाही बाबा. बाईक येताना किंवा कार येताना दिसते, थांबत नाहीत, पटकन वळवतात.
बरेचसे ॲक्सिडेंट होतात ना मग असेच, म्हणून चालवताना चौकस नजर ठेवायला लागते. आपण रस्ता कांदिवलीला जातो मागच्या बाजूने, इथे बालभारती कॉलेज आहे. हा एक ब्रिज आलाय. हा ब्रिज जातो सरळ कांदिवलीला हायवेला समतानगरच्या इथे. पलीकडे जातो आणि तिकडनं उतरून तो रोड सरळ जातो समतानगरला हायवे. परत तिथे काळोखाला परत लाईट लावावी लागली मला. लाईटचा फोकस भारी आहे एकदम, पण समोरचं सगळं दिसतं. माझ्या लाईटमध्ये म्हणजे माझ्या बाईकच्या लाईटमध्ये तर दिसतच नाही. लाईटच दिसत नाही तर फोकस कुठून दिसणार. थोडं काय खडबडीत रस्ता सांभाळायला लागतं. इथं HP पेट्रोल पंप आहे बाजूला राईट साईडला. आता आपण मालाडला येऊन पोचलोय जवळजवळ. मालाडच्या मारवे सिग्नलला जाणार आता आपण. हो, सिद्धिविनायक मंदिर आहे इथे लेफ्ट साईडला. खूप जुनं मंदिर आहे ते, खूप जुनं आहे. मूर्ती खूप छान आहे त्यांची देवळात. थोडं स्पीड ब्रेकर आला, थोडं वर खाली झालं जरा रस्ता. पहिला येणं खूप शॉर्ट रोड होता. आता सगळं तोडून सगळं मोठा केला आहे सिग्नल. त्याच्यामुळे आता कसं आरामशीर जाता येत सिग्नलला. पहिलं खूप लहान होतं तर खूप ट्रॅफिक भरपूर व्हायची, वेळ लागायचा जायला. तर पटकन जाता येतं. इथे जरा सांभाळायला लागतं, कारण इथे ना जरा रोल होतं, गाडी उडते वर पटकन. आपल्याला लेफ्ट साईड टर्न मारायचं सबवेला मालाड ईस्टला जाण्यासाठी. सबवेच्या आतमध्ये जाणार आहोत. इथून राईट साईडला गेलं की मच्छी मार्केट आहे मालाडचं मोठं. ओह, पाणी! अरे बापरे, एवढं पाणी आलं कुठून? गटार भरलेलं आहे पूर्ण. गटाराचं पाणी सगळं आलंय वाटतं वर. पाणी तुंबतं तसं पाणी तुंबलंय एकदम. जायला वाट आहे, आहे केलेली आहे, पण पाणी गेलं नाही, साचलं तिकडे खाली. चिखल झालाय. आपण राईट साईडला वळणार गोविंदनगरला जाण्यासाठी. या पाण्यात ना बाहेर काढली आणि जर ब्रेक मारला ना तर पडायची भीती खूप असते गाडीची. कारण काय का स्लिप होतं ना, ऑइल बिल पडलेलं असतं त्याच्यामुळे. परत आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट मारून परत राईट मारायला लागणार आहे. राईट साईडला मालाड स्टेशन आहे. ही बस चालली आहे, ते आप्पापाड्यात नाही येतं. राईट साईडला स्टेशन आहे, बस डिपो आहे. आता राईट साईडला वळेल आता बस. त्यामुळं रोजचं आहे ना हे, म्हणजे येतो आठवड्यात ना आता 3 दिवस. पहिलं मी इथेच राहत होतो. गेली बस राईटला. स्पीड ब्रेकर आलं. आपण आलो गोल गार्डन जवळ. गोल गार्डन एरिया हा मालाडचा फेमस एरिया आहे. गोल टर्न मारून जावं लागतं.
लेफ्ट साईडला ना मारुती मंदिर आहे, मूर्ती आहे एकदम. आता आपण आलो मालाडच्या सिग्नलला. राईट साईडला गेलात ना तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट मालाड स्टेशनला, लेफ्ट साईडला गेलात तर तुम्ही डायरेक्ट हायवे वर्स. आता आपण गोविंदनगरला चाललो. आमचा गोविंदनगरचा एरिया पूर्ण लहानपण इथे निघून गेलं आमचं. वयाच्या 5 वर्षाचं असताना मी मालाडमध्ये आलेलो. हा भाग पहिला दाखवतोय मी तुम्हाला. स्पीड ब्रेकर आलं. माझी स्पीड जास्त नसते गाडीची, 30-40 एकदम आरामशीर चालवतो मी. गाडीवरती ताण देत नाही. परत इथं काळोख झाला. आता इथे लेफ्ट साईडला गेलात तर देसाई हॉस्पिटल आहे मोठं. पहिलं खूप पब्लिक भरपूर जायची ते हॉस्पिटल. आता जरा थोडं कमी केलेलं आहे तिकडे. इथे माझी शाळा होती लेफ्ट साईडला, BMCची हायस्कूल. हे गेट आहे त्याचं. शाळा बंद झाली कारण ती मोडकळीस आलेली आहे आता शाळा. आला गोविंदनगर एरिया. इथे राईट साईडला अंबिका मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला लालजी डेअरी. आता आपण चाललो अप्पर गोविंदनगर. आता मी इकडनं राईट मारणार. मला जायचं आहे तिकडे नातवाच्या घरी ना, राईट मारणार. इथे पण खोदून ठेवले आज बरेच झाले. मला वाटतं महिना 2 महिने आले. फायनली मी आता माझ्या जागेवर पोहोचणार आहे. मग मी तुम्हाला घेऊन जातो परत माझ्या जिथे मी शिकवतो तिकडे. चला मी पोचलो इथे. आता मी माझ्या मिसेसला सोडणार आणि परत मी लेफ्ट टर्न मारून निघणार. चलो बाय. बरं वाटलं तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात. पण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.